मुलांनो, आता मी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे तुमच्यासाठी. ती आहे भाविकाची. तर आपण लक्षपूर्वी ऐकणार आहे व मध्ये मध्ये बोलणार नाही. तर एका शहरात एक भाविका नावाची गोडशी मुलगी राहत होती, पण ती पायाने अपंग होती. म्हणूनच भाविका मम्मा पप्पाचं सगळं काही ऐकत असेल, जसं भाज्या खाणं, झाडांना पाणी टाकणं, होमवर्क करणं. म्हणूनच ती मम्मा पप्पाची लाडकी होती. मम्मी पप्पाला नेहमी भाविकाला खुश ठेवायची इच्छा होती, पण भाविका खुश नव्हती, कारण की तिला एकही मित्र नव्हता. एकदा भाविका आपल्या क्लासमध्ये बसलेली खिडकीतून मुलांना बघत खेळताना तिला वाटलं मी पण त्यांच्यासोबत खेळतीये. असं म्हणून थोड्या वेळात टीचरचा आवाज येतो. टीचरने दाखवलेलं स्पोर्ट्स डे. म्हणून टीचर बोलते, मुलांनो, उद्या शाळेत स्पोर्ट्स डे आहे, म्हणून सर्वांनी भाग घ्यायचा आहे. मग बबलू बोलतो, सगळे भाग घेणार, पण भाविकाला सोडून, कारण की ती चालू शकत नाही. मग टीचर बोलली, असं नाही बोलायचं बबलू, चल भाविकाला सॉरी बोल. मग तो सॉरी बोलतो. स्कूल सुटते. उदास भाविका एका बेंचवर येते आणि हमसून रडू लागते. पण थोड्या वेळात तिला चिव 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 असा आवाज येतो. तिकडे तिकडे पाहू लागते, पण तिला कुठलाही पक्षी नाही दिसत. तिला वाटलं काही बेंचच्या खालून येतोय आवाज. ती खालून वाकून बघितली तर एक कबुतराचं पिल्लू खाली पडलेलं. बोलली, असं वाटतंय तू त्या घरट्यातून खाली पडलायस आणि इथे अडकलायस, चल मी तुझी मदत करते. असं म्हणून ती त्या छोट्या पिल्लाला वर घेऊन बेंचवर ठेवते. ती बोलते, आता जा तू तुझ्या घरी. मग तो उडत उडत आपल्या घरी गेला. मग मम्मी कबूतर छोट्या कबुतराला बघून खूप खुश झाली. ती बोलली, तू खूप चांगली आहेस, तू मला आणि माझ्या बाळाला मदत केली आहेस, म्हणूनच मी तुला काहीतरी भेट देणार. असं म्हणून मम्मी कबूतर घरट्याच्या आत गेली आणि त्याच्यामधून गोल्डन बूट आणले. भाविका बोलली, मी हिचं काय करणार, मी तर अपंग आहे. मग भाविकाला बोलणार, मम्मी कबूतर बोलणार भाविकाला, तू हे बूट घालून स्वतःच्या पायाने चालू शकते. त्याने ते बूट घातले आणि स्वतःच्या पायाने चालू शकली. असं करत करत ती घरी गेली. ती बोलली, मम्मी डॅडी, मी चालू शकते. मम्मा बोलतात, पण कसं बाळा, कसं चालू शकते. मी एका छोट्या कबुतराला मदत केली आणि मम्मी कबुतराने मला हे भेट दिली, कारण की ते जादूचे बूट होते. म्हणून सकाळ होते, भाविकाची स्कूल सुरू होते. भाविका स्कूलमध्ये भाग घ्यायला जाते. सगळे भाविकाला बघून टाळ्या वाजवतात आणि गोल्डन बूटमुळे रेस जिंकते सुद्धा. आता कळलं ना, जर दुसऱ्यांना मदत केली तर स्वतःलाच मदत होते. संपली गोष्ट.